नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते घावणे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते घावण्याचं पीठ आहे। हे पीठ मी तयार करायच्या आधी तांदूळ छान धुवून घेतले आणि पंख्याखाली सुकवून त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे टाकून मी घरघंटीवरनं दळून आणलेले आहेत आणि मग नंतर हे मी पाणी आणि मीठ घालून हे असं पीठ तयार केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता त्याच्याबरोबर खाण्यासाठी ही चटणी आहे, अर्धी वाटी ओलं खोबरं, 3-4 मिरच्या, 2-4 कढीपत्त्याची पानं, पाव लिंबू, मीठ आणि अशी मी आता ती चटणी पहिली बनवून घेणार आहे। त्याच्यात मी ही भाजकी डाळ ही 1-1.5 चमचा आहे ही मी याच्यामध्ये घालणार आहे आणि हा पाव लिंबू, ह्याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत। लिंबामुळे चटणीला छान चव येते। आता ही आपली चटणी तयार झालेली आहे, तर आता मी घावणे तयार करायला घेणार आहे। पॅन गरम झालेला आहे, तर आता ह्या कांद्याने मी पॅनला तेल लावून घेणार आहे। आता गॅस बारीक करते मी। आता मी झाकण बाजूला करून दाखवत आहे। त्याची वाफ आपण छान जाऊन द्यायची आणि गॅस थोडासा फास्ट करायचा। हा सुद्धा घावणा मी तुम्हाला आता उलटून दाखवणार आहे। तर सर्व घावणे आपण तयार करून घेणार आहोत। तर मी आता ताट बाजूला केलेलं आहे। 1-2 मिनिटं ह्याची वाफ वगैरे जाऊ द्या। सगळी वाफ गेलेली आहे, तर आता मी घावणे पलटून बघूया। आता मी गॅस फास्ट करते। एक मिनिट झाल्यावर घावणा पलटून बघायचा। छान आपला घावणा तयार झालेला आहे। ही सुद्धा कोकणातली एक ऑथेंटिक डिश आहे।
अजून एक मी तुम्हाला घावना तयार करून दाखवते. याच्यावर सुद्धा मी झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते. तर आपले लुसलुशीत घावणे आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे. हे घावणे आपण चहा बरोबर सुद्धा खाऊ शकतो, पण आम्ही चटणी बनवली. तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.